नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ठाकरे गटात जाणार, तर राज्याच्या राजकारणात होणार सर्वात मोठा राजकीय भूकंप। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली आहे। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय। खरं तर पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा विचार अनेक दिवसापासून केला होता। तर तुम्ही कोणत्या पक्षात जाणार असा विचार केल्याच्या नंतर पंकजा मुंडे यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली होती। मागील राज्यसभा निवडणुकीमध्ये डावलल्यानंतर त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचेच बंधू असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्या पराभवाचं खापर भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यावरती फोडल्याचा त्यांनी आरोप केला होता। तर माझ्या पराभवाला विरोधक नाही, विरोधकांचं काम करतात, तर माझ्या पराभवाला माझाच पक्ष जबाबदार आहे, असं जबाबदारीपूर्वक विधान पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर केलं होतं। तर माझ्या वडिलांच्या संघर्षाची पक्षाला जाणीव नाही असं सुद्धा त्या बोलून गेल्या होत्या। तर त्यानंतर राज्यसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना संधी दिली नव्हती, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। तर या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना प्रीतम मुंडे या विद्यमान खासदारांना डावलून पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची संधी भारतीय जनता पार्टीनं दिली होती। माझा विजय बीड लोकसभा मतदारसंघातून निश्चित आहे, अशा प्रकारचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी वारंवार केलं होतं। तर धनंजय मुंडे हे अजित पवार गटात असल्यानं एक मोठा विरोधक सोबत असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असं सुद्धा पंकजा मुंडे यांनी रोखठोकपणे सांगितलं होतं। परंतु विद्यमान खासदार प्रीतम मुंडे, प्रतिस्पर्धी जुने विरोधक आणि सध्याचे महायुतीचे नेते धनंजय मुंडे जे बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांची शक्ती एकवटल्यानंतर सुद्धा पंकजा मुंडे यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून 6,585 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आणि या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने पराभूत झाल्या। पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या नशिबी पराभवच आहे की काय, तर माझा पराभव का झाला याची कारणं मी शोधणार आहे, जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे, अशा प्रकारे पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली। तर त्याचबरोबर माझा पक्षच मला संपवण्याचं षडयंत्र रचतोय असं सुद्धा अनेक वेळा त्या बोलल्या। तर मला आता काहीतरी पर्याय नवा शोधावा लागेल असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं। तर पंकजा मुंडे व उद्धव ठाकरे यांची गुप्तभेट झाल्याची चर्चा सुद्धा कानावर येते व वारंवार या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे माझी बहीण असल्याचं वक्तव्य केलं होतं। तर पंकजा मुंडे सारख्या बहिणीला मी अडचणीच्या काळामध्ये मदत देईल, साथ देईल, असं सुद्धा उद्धव ठाकरे अनेक वेळा बोलले होते। तर उद्धव ठाकरे माझे भाऊ आहे असं वक्तव्य पंकजा मुंडेंच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा करण्यात आलं होतं। त्याच वक्तव्याला दुजोरा देत पंकजा मुंडे उद्धव ठाकरे नावाच्या भावाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सामील होणार का असा प्रश्न अनेकांनी विचारला। त्यातच आता पंकजा मुंडे सुद्धा म्हणाल्या की मी काही दिवस यावर बोलणार नाही। तर पंकजा मुंडे यांचा भारतीय जनता पार्टीकडूनच पराभव केला जातोय व भाजपचेच लोक पंकजा मुंडेंचा पराभव करण्यासाठी षडयंत्र रचतात असा डावसुद्धा अनेक वेळा बोलला गेला। तर त्यातच पंकजा मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी निवडणूक झाल्याच्या नंतर पंकजा मुंडेंचे भाऊ धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांचे सुद्धा आभार मानले व माझ्या विजयामध्ये यांचा वाटा असल्याचं बोलल्यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या। तर विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांचे आभार बजरंग बाप्पा यांनी मानून त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना सुद्धा मोठ्या चिंतेमध्ये आणून सोडलं आहे। तर पंकजा मुंडे या लवकरच भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करतील असं अनेकांनी मत मांडलंय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीसांकडून पंकजा मुंडे यांना संपवण्याचा डाव रचला जातोय का व पंकजा मुंडे यांनी भाजप सोडून ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घ्यावा का, याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील।
मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.